नमस्कार, पुन्हा एकदा तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आणि गुड मॉर्निंग। सकाळचे ना 10 वाजलेत आणि मी ना आता मुलीसाठी ना दहीवडे बनवते। मिस्टर जरा थोडं काम आहे म्हणून गेले, सुट्टीच आहे, आज संडे आहे। मुलगा गेला पिकनिकला। आता लेकीला कांदे पोहे नको, उपमा नको, तर मम्मी नको, कंटाळा आला सारखं खाऊन। तर दहीवडे म्हणजे जाते ना, मूग डाळ आणि उडीद डाळ भिजत घातले, दाखवते मी तुम्हाला। त्यासाठी ना मी कॉर्न उकडत ठेवलेत आणि टिनूसाठी मी दहीवडे बनवणार आहे। आणि त्यांना श्रावण चालू आहे, त्यामुळे काय आम्ही नॉनव्हेज आज आणणार नाही। हे बघा, दहीवडे बनवण्यासाठी ना मी 1 वाटी उडीद डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ रात्रभर भिजत ठेवलेली आणि आता त्यातलं पाणी काढलं आणि मिक्सरमधून ते ना मी बारीक वाटून घेते। लेकीला म्हणजे खूप आवडतात दहीवडे। हे बघा, पाणी मी नाही घातलं नाही, थोडंसं घालणार आहे पाणी, परत वाटून घेते। ते वाटलं ह्याच्यात काढते। टीव्हीचा आवाज नाही आला ना एवढा। आणि ना मिरच्या मी ना बारीक चिरून घेतले आणि मीठ टाकणार। कोथिंबीर नाही आणायला जायचं, तर बाजारात जायचं आहे। चिकटून जातं, येत नाही। मिरची घातली तर मीठ टाकते आणि सगळं मिक्स करून घेते, फेटून घेते चांगलं। हे बघ, पिंगला दही फेटायला लावलं। बघ, पातळ दाखव मला केवढं आहे। बस, तू दहीवडे खाते, तुला कळते ना। जास्त पातळ केलं काय नाही, बरोबर बघ, जरा जास्त पातळ झालंय। चालेल, चल, तुलाच खायचं आहे। तिनू नेहमी ना हे फ्रेंड्स बघते, ही सिरियल रोज रोज। हां, टाइमपास म्हणून बघते। कॉर्न शिजले, कोवळे असतात ते, लगेच शिजतात। आता याला ना मी पाणी काढून टाकणार, मीठ आणि लिंबू चोळणार आणि नंतर खाणार। गॅस बंद करून टाकला। तेल टाकलं, चमच्याने टाकते मी। पीठ ना चमच्याला चिटकायला लागल्यावर ना आपण चमचा काय करायचा, हे बघा, असा पाण्यात बुडवायचा, अलगद पीठ घ्यायचं आणि वडा कढईत सोडायचा। हे बघा, जेव्हा पीठ चिटकेल ना तसं करायचं, पाण्यात चमचा बुडवायचा आणि वडे सोडत राहायचं तेलात। छान वडे गोल येतात बघा। अगोदर टाकलेत ना ते थोडे हलवायचे असे। जयला माझ्या नाही आवडत, तो आता पिकनिकला गेलाय ना म्हणून बनवलंय। फुल गॅसवर नाही तळायचे, नाही तर आता वरून लाल दिसतात ना, आतून कच्चे राहतात। काढते मी प्लेटमध्ये, त्याला लिंबूनी मीठ लावते। आज सकाळपासून काय पाऊस नाही, ठरवलंय तुरब्याला जायचं आहे आणि फॅन आणायचा आहे, बघू जमलं तर। दुसरे वडे तळेपर्यंत ना हे अगोदर तळलेले वडे पाण्यात टाकते।
2-3 मिनटं पाण्यात राहून देते. तोपर्यंत तळते मी. 2-3 मिनटं ना वडे पाण्यात ठेवले ना तर बघा त्याच्या हाताने दाबून ना ते वड्यातलं पाणी काढून टाकतं. सॉफ्ट झालं. टिनून दही तयार केलेलं जरा पातळ केलं की काय नाही बरोबर आहे. दह्यात थोडं मुरून देत. हे ना टिनूने धने जिरा पावडर, लाल मसाला आणि थोडं मीठ आणि तयार केला ना मसाला. तर चिंचेची चटणी पण टाकतात ना, आता आम्हाला वेळ नाही एवढा. चला टिनूला नेऊन देते. अरे मम्मी थांब. घे. बंद का केली टीव्ही? काहीच नव्हतं टीव्ही. अजून घ्या होता मसाला टाकून आणला. अरे आणला मी, तुला हवं तर अजून घे. आणू का मसाला? दही घे अजून हवं तर. तू नाही खाणार आहे? अरे ना मी ते ना कॉर्न उकडलंय ना ते खाते. अरे मम्मी काय झाले आहेत. हां दही वडे कसे बनवते मी नेहमी? एकदम छान बनवते. हां दही मला मम्मीचेच आवडतात दही वडे, बाकी कोणाचेच नाही आवडत. दही वडे आणि पण नाही आवडत. हां दही वडे आणि मसाला डोसा मी मस्त बनवते ना. दही वडे, मसाला डोसा आणि मिसळ पाव. हो मिसळ पाणी. मिसळ पाव एकदम मस्त. आजकाल तर पावभाजी तर मला मम्मीचीच आवडते, बाकी कोणाचीच. आणि खरंच आजचे खूप मस्त आले, सॉफ्ट. हां जा अजून ते दही घे जाऊ. नको नको रे मला. है ना? मस्त आहे ना. दही वडे मी छान बनवते. जरा अजून दही थोडं मुरते त्याच्यात. मस्त आहे. दही घाल त्याचा होता. जेवण आरामशीर बनवणार. रोजच कंटाळा येतो सारखं जेवण बनवा, जेवा, भांडी घासा. आणि एक काम आहे, बघूचे पप्पा लवकर आले आणि बोलले जाऊया तर तुर्ब्याला जायचं आहे. आमचं ना फॅन आहे बघा, दाखवतो तुम्हाला. चालू आहे, बंद काय दाखवतो, चालू आहे दिसणार नाही. तो फॅन ना बदलायचा आहे, खूप वर्ष आली त्या फॅनला. संध्याकाळी जाणार तुर्ब्या. आमच्या इथून तुर्ब्या जवळ आहे, एकच स्टेशन ट्रान्स हार्बरचं, जुईनगर तुर्बे. छान म्हणजे होलसेलमध्ये ते मार्केट आहे, सगळ्या वस्तू भेटतात छान मस्त स्वस्त मस्त आहे ना टिनू. छान आहे आणि मस्त असतात. खूप काय काय. हां खूप काय काय असतं. चेअर वगैरे आम्ही तिकडूनच आणल्या. तिकडे जायचं आहे फॅन आणायला आणि किचनमध्ये फॅन नाही आहे. रक्षाबंधनाला ना सगळेजण म्हणजे माझे भाऊ बहीण सगळे इकडेच येणार आहेत. म्हणजे आमच्या असं ठरवतो आम्ही. गटारी एकाकडे, गटारी भावाकडे केली ना, गटारी एकाकडे, भाऊबीज एकाकडे, रक्षाबंधन एकाकडे, असं ठरलेलं असतं आमचं. ह्यावेळेस म्हटलं चला माझ्याकडे रक्षाबंधन करूया. तर एवढी जण येणार आहेत. किचनमध्ये काय फॅन नाहीच आहे, म्हणजे गरज नाही पडत. पण म्हटलं हा फॅन आहे ना हॉलचा, तो किचनमध्ये लावायचा आणि नवीन आणणार तो हॉलमध्ये लावायचा. खूप जण येणार आहेत, म्हटलं जागा नाही पूर्ण झोपायला एवढ्या जणांना. म्हटलं चला किचनमध्ये 1-2 जण तरी झोपतील म्हणून ना फॅन लावतात. तशी काय आम्हाला फॅनची गरज नाही लागत किचनमध्ये. मिस्टर कधी येणार, जेवणार, झोपणार आणि नंतर जायचं आहे. आणि ते झोपले तर उठवत नाही, कारण एवढे बंदोबस्त वगैरे करतात, ड्युट्या करतात ना ते. त्यांना झोपले तर उठवत नाही, उठले तर आम्ही जातो. टिनू अशी ना 2-3च कामं करते, कचरा मारणे, लादी पुसणे, भांडी घासणे, बाकी जेवणाकडे काही लक्षात देत नाही. मग आता ना मी मम्मीला सांगितलं जेवण शिकवतो, मम्मी एकदम वरून शिकवते. अरे काय नाही, टाक अंदाजाने. अरे अंदाजाने कसं करते? अरे मी अंदाजाने टाकते, माझ्या रेसिपीच्या वेळेस फक्त त्यांना माप मेजर सांगते. मला समजायला पाहिजे ना अंदाज म्हणजे केवढा अंदाज. शिकवत नाही मम्मी मला. तुझ्या तुला शिकवून माझा टाइम किती वेस्ट होतो. अरे म्हणून काय झालं, तू शिकवणार नाही. मी माझं काम करते. तू देशील घ्यायला चोळून जरा.
मस्त लागतं कॉर्न. कोवळे आणायचे. हा थोडं वाटतं सुकला, फ्रीज मध्ये ठेवला असते. होय बस झालं. त्याला पण लाव त्या ह्याला. तो साईडला ठेव. त्यात पाणी आहे ना, सगळं हे होऊन जाईल. जेवलो आम्ही आणि टिनू बोली मम्मी मी झोपत नाही. दार ती वॉल पेंटिंग आहे, त्याचा कलर गेला, तुम्ही त्याला जर थोडं कलर करते. कलर उडाल, तिने कलर आणून पुन्हा करते. ते हे केलं, झाडाला केलं. एवढंच केलं, पुढचं वरचं ते हाय ठीक आहे, पण खालचा लाल कलर पण थोडा झालाय ना. तो स्पंजने केलेला, तो स्पंजनेच करावा लागतो. ब्रशही नव्हतं. आमच्या दारातली जागा आहे, लिफ्टच्या समोरची. लाईट लावायला पाहिजे का? खाली जाऊन सांगू लावू. हे बघा, आता ना मी चहा पिते. चहा पिऊन जाणार मी तुरप्याला. सकाळी सांगितलेलं ना की फॅन मला आणायचा आहे आणि राख्या आणायच्या, नंतर काय किरकोळ सामान आणायचं त्याच्यासाठी. पाऊस पण नाही, म्हटलं चला जाऊया. निघेपर्यंत बघा 7:30 झाले. मी ते आणि टिनू निघतोय, जातोय. आणि ना तुरब्याला छान होलसेलचं मार्केट आहे ना, आमच्या इथून जवळ आहे. म्हटलं चला जाऊन येऊया, रिक्षाने जाऊया, रिक्षाने येऊया. आलो आम्ही बिल्डिंग खाली. आणि आमच्या बिल्डिंगच्या खाली बघा मॉन्जिनिसचं दुकान आहे, केकचं. टिनू गेली ATM मध्ये. हे बघा, इथे इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअरचं दुकान आहे, पण आम्ही चाललोय तुरब्याला. रिक्षानेच जाणार. हां, तुझा बस, मला लास्टलाच बसावं लागतं. पोचलो आम्ही तुरब्याला आलो. हे बघा, रिक्षातून उतरलो आणि समोरच बघा हॅव्हल्सचं ना इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आहे, तिथे जातोय. खूप छान छान. मागे पण आम्ही एकदा इथून फॅन नेलेला, छान वस्तू असते तिथे. लॅम्प 3ला घ्यायचे.
छान छान कोणता वाला आवडला तुला? लॅम्प मला तो आवडला. हे ते दोन्ही सेम. हा सेम सेम मला पण तो चॉईस आहे. सेम चॉईस आहे आपली. हे पण छान आहे. हा हे बघ हे छान आहे. हे कॅफे बिफे मध्ये असेच असतात. आणि हे पण छान आहे बघ. होय होय होय. जुवे काय कुठे लावणार पण. फॅन बघा किती व्हरायटी आहेत फॅनमध्ये. कलर पण छान आहेत आणि ना डिझाईन पण त्याच्या मस्त आहेत. यातले 2-3 आम्हाला आवडलेत. बघू कोणता घेतोय ते. तर मम्मी चॉईस मला आवडले 2-3 ते खाली आहे ना ते पण आवडला. त्याच्या बाजूचा हा तो आवडला. आणि त्याच्यावरचा थोडा आवडला आणि फिफ्थ आवडला. हा आणि हा बस ते 2-3 हा पण एक आवडला आम्हाला. पप्पांना पण आवडला, मम्मीला पण आणि मला पण. एवढे भारी आहेत ना. छोटे पण आम्हाला घ्यायचे आहेत. ह्याची डिझाईन वगैरे छान आहे. हो त्या ब्राऊनला का नाही डिझाईन दिली? हा सिंपल आवडला मला. सिंपल हा छान आहे. हा पण आवडला. खूप आवडला. कलर पण छान. मला तर हा आवडला. हा टीमला हा आवडला. पप्पा काय तुमचं काय ओपिनियन आहे? हा मस्त काय? हे बघा हा घेतला मी क्रॉम्प्टनचा सेम. चेक करून डिस्काउंट नाही काय? नहीं नहीं हम लोग का यूट्यूब चैनल है. इसके लिए जो चीज़ लेते हैं ना. हाँ ये बघा. ओके थँक्यू. आम्ही फॅन आणि ट्यूबलाईट घेतली. मोठं दुकान आहे. एकदम मम्मी एवढं. हा चला आता आम्ही निघालो. फॅन घेतला. जास्त फिरत नाही बसलो. वेळ पण झाला, रात्र झाले. फॅन घरी ठेवला आणि आता आम्ही चाललोय आमच्या इथेच मार्केटमध्ये राखी आणायला. रक्षाबंधन आहे ना म्हणून. चला आता मी आलोय बाजारात. हे बघ इथे राख्या आहेत. ते राख्या घ्यायला झालंय. जुईनगरचं रावेची दुकान. इथे सगळं मिळतं. हे बघा हे आमच्या ना जुईनगरमधलं ना रावेची दुकान फेमस आहे. इथे सगळं स्टेशनरीचं सामान मिळतं. राख्या बघा. तर टीमला कोणती पसंत येते काय माहिती. हे बघा सिंचनची राखी आहे. तर सौम्याला घेतो आम्ही. आणि बघा ते छोटा भीम कुठे गेलं रे. हां हे बघ खूप छान छान आहेत. आणि तो कोण दुसरा रे? तो नाही दुसरा मला नाही माहिती. हे त्याला काढायचं ना. बघा ही घेतली 2 भावांना सेम. मयूर आणि बाळाला मेरे प्यारे 70 रुपये एक राखी. त्याला कमी करायला सांगितलं पण तो बोलतो 90 वाली 70ला येतं. त्याला सांगते कमी कर. आणि ह्या 2 सेम घेतल्यात हर्षला आणि वेदला.
आणि हे शिंचांची सौम्याला अजून घ्यायचे आहे. ते टीमला काय बाकीच्या पसंत नाही आला. घेतलंय ना ते आणि देवाला पण घेतला. भाजी वगैरे घेतलीस, राखी वगैरे आता हे ठेवायला चाललेत ना. आम्ही चाललोय जेवायला. जेवण बनवलंच नाही. लेक बोलली मम्मीला लय आवडतं. नाही एक काय नको माझं नाव नको सांगू. लेक बोलली मम्मी जेवण बिवण नंतर बनव. अरे रोज रोज बनवून कंटाळा येतो ना. तर आता मी चालले आमच्या इथे बिल्डिंग खाली हॉटेल आहे ना तिथे जेवायला. आम्ही हॉटेलमध्ये कोण नाही. बसली टिनू. हात धुवून येते. तोंड पण तू जरा पाणी लाव, घामटलीस. अरे नॅपकिन हे नको ते लागलं सगळं. नॅपकिन कुठे? तुझ्या तुझा रुमाल आहे बॅग, ना? तुझी बॅग नाही ते. तुझा रुमाल दे मग. अरे रुमाल जो आला दिसलाय का? हा मग कडकडीत आहे बघ. अरे कडकडीत म्हणजे काय? तो नवीन नवीन आहे म्हणून. गप्प बोलते. अरे खरं तूच धुतलाय. कडकडीत आहे तो. चलून घेऊन आले. स्टार्टरमध्ये आम्ही बघा पनीर क्रिस्पी मागवली. श्रावण चालू आहे मग आम्ही वेजच खाणार आज. मस्त आहे. छान आहे. पनीर टिक्का मसाला मागवला. गार्लिक नान. मस्त आहे. छान असं टेस्ट. तुकडा खाल्ले आम्ही. आम्हाला आवडते ही भाजी. पनीर टिक्का मसाला. टिनूला खूप जास्त. हो. चला आता आम्ही निघतोय. जेवलो आणि व्हिडिओ इथे संपवतोय आणि कोक पितोय. चला पुन्हा भेटू आपण छानशा नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय, गुड नाईट. ते पण बोला गुड नाईट. गुड नाईट. हा बघ हा आमचा फॅन आहे ना. याला ना 4-5 वर्ष झाली. आता हा बदलणार आहे आम्ही. आणि किचनमध्ये फॅन नाही म्हणून चला म्हटलं हा फॅन किचनमध्ये लावूया आणि एक नवीन आपण आणूया. किचनमध्ये ना आमच्या फॅनच नाही. गरजच नाही पडली कधी.